श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था आकोट की ओर से गुरु माउली श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव के उपलक्ष्य में ज्ञानेश्वरी भाव कथा का आयोजन किया गया था। ज्ञानेश्वरी में इंसान के जीवन में आने वाली हर मुसीबत का हल निकाला जाता है। ज्ञानेश्वरी का मतलब परम तत्व का आविष्कार है। ऐसा प्रबोधन ज्ञानेश्वरी के अभ्यासक एडवोकेट जयंत महाराज बोधले ने वहां मौजूद भक्तों को संबोधित करते हुए किया। मध्ये उभा करणं ही कृती आहे आणि पहा असं म्हणणं ही उक्ती आहे। कृती आणि उक्ती, कृतीने परिणाम झाला नव्हता, भगवंताच्या उक्तीने परिणाम झाला। मला काय सांगायचं आहे का, वीर रसामध्ये असलेला अर्जुन मध्ये रथ घेऊन गेला, भगवान मध्ये रथ घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर वीर रसामध्ये असलेला अर्जुन, उत्साहामध्ये असलेला अर्जुन, भगवंतांनी विचार केला अशा वीर वृत्तीत जर हा अर्जुन राहिला तर मला जे तत्वज्ञान सांगायचं आहे, जीवनविषयक तत्वज्ञान सांगायचं आहे ते याच्या वीरवृत्तीत सांगता येणार नाही। मला जे जीवनविषयक तत्वज्ञान सांगायचं आहे अशा वीरवृत्तीमध्ये असलेले तत्वज्ञान सांगता येणार नाही का, कारण त्याच्या डोक्यामध्ये युद्ध आणि युद्धच येतात। त्याची भूमिका डोक्यामध्ये मानसिकता युद्धाची आहे। मला जे सांगायचं आहे त्याच्या डोक्यातली ही वीरवृत्ती गेली पाहिजे, त्याच्या अंतःकरणातला हा उत्साह गेला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये एक वेगळी अंतःकरणातली भूमिका तयार व्हावी लागेल। त्याच्याशिवाय मला जे बोलायचं आहे ते त्याच्या अंतःकरणात ठसणार नाही। मग भगवंतांनी विचार केला, रथ फक्त मध्ये घेऊन जाऊन उपयोग नाही, आपण काहीतरी आपलं काम केलं पाहिजे। आणि भगवंतांनी सांगितलं पहा पहा असं म्हटल्याबरोबर अर्जुन सगळीकडे पाहायला लागला, पण भगवंताच्या मुखातला तो पहा। ज्ञानेश्वरी भाव कथा को सुनने के लिए शहर तथा आसपास के परिसर के गांव खेड़ों से महिलाओं पुरुष की भीड़ बड़ी तादाद में उमड़ी थी। संस्था की ओर से मुफ्त आरोग्य जांच शिविर का आयोजन भी किया गया था, जिसमें 1200 रोगियों की जांच तथा औषध उपचार भी किया गया। इस तरह आकोट शहर में श्री संत वासुदेव महाराज जयंती महोत्सव बड़ी ही धूमधाम से मनाया गया। VCN न्यूज़ के लिए आकोट से चेतन बुधे की रिपोर्ट।